प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात आज पंढरपुरातील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात बाधित जागा मालक आणि विक्रेते यांच्याशी प्राथमिक चर्चा करून अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीस दुपारी 1 ते 2 वाजता चौफळा ते पश्चिम द्वार उत्तर बाजू या ठिकाणच्या 126 नागरिकांना बोलविण्यात आले होते। त्यातील 101 नागरिक उपस्थित होते। तर दुपारी 2:30 ते 3:30 वाजता पश्चिम द्वार ते महाद्वार उत्तर बाजू या ठिकाणच्या 64 नागरिकांना बोलवण्यात आले होते। त्यातील 48 नागरिक उपस्थित होते। तसेच दुपारी 4 ते 5 वाजता दर्शन मंडप पाण्याचा हौद ते महाद्वार घाट शिंदेवाडा दक्षिण बाजू अतिल बाजू या ठिकाणच्या 87 नागरिकांना बोलविण्यात आले होते। त्यातील 68 नागरिक उपस्थित होते। असे एकूण 217 नागरिक उपस्थित होते। आजच्या या 3 टप्प्यात पार पडलेल्या बैठकीत नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर। गृहिणींसाठी, हॉटेल व्यावसायिकांसाठी व केटरर्ससाठी खुश खबर। आता पंढरपूर तालुक्यात मिळेल तयार आयता सोललेला दर्जेदार लसूण। पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत, कामगारांचा खर्च वाचतो। बाजार भावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त 200 रुपये। जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल। विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त। घरपोहोच सेवा मोफत। ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा। आमचा पत्ता आनंद सुपरमार्केट, कासेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। मोबाईल नंबर 9860 40 66 07 8830 77 18 07। साधारण प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉर मध्ये 580 जागा मालकांच्या जागा हस्तांतरित करण्यासाठीचं नियोजन असल्याचं समजतंय। यातील सर्वांशी संवाद साधण्यासाठी व सर्वांचे कॉरिडॉर संदर्भात मत जाणून घेण्यासाठी प्रशासनाने आज आणि उद्या 3 टप्प्यात बैठकीचे आयोजन केले आहे। आजच्या बैठकीत प्रामुख्याने बडवे, उत्पात ही व सेवाधारी मंडळी जास्त होती। यावेळी जिल्हाधिकारी यांच्याशी बोलताना आम्ही आधी एकदा मंदिर सोडले, नंतर जागा सोडल्या, 2 वेळा त्याग केला, आणखी किती त्याग करायचा असा प्रश्न उपस्थित करत आम्हाला पाठे देवाची काकड आरती ऐकून उठायची आणि शेज आरती ऐकत झोपायची सवय आहे। तुम्ही कितीही पैसे दिले तरी ते आम्हाला नको। आमच्या भावनिक अटॅचमेंटची किंमत होऊ शकत नाही अशी भावना ऐकवयास मिळाली। आजच्या 3ही बैठका शांततेत पार पडल्या। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्वांचेच म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि तुमचे म्हणणे शासनाला कळवू आणि यानंतर अंतिम निर्णय घेऊ असे सांगितले असल्याचे समजतंय। समजलेल्या माहितीनुसार आजच्या 3ही बैठकांमध्ये कॉरिडॉरला स्थानिकांनी विरोध केला असून एकाही जागा मालकाने कॉरिडॉरला संमती दिली नाही। एक वीटही हलवू देणार नाही असा सूर उमटलेला आढळून आला।